तर ते कन्फर्म करा. आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. चालेल. थँक्यू. तर आपल्याला काय बघायचं आज? गिटहब बघायचं. ठीक आहे. तर गिटहब काय आहे? गिटहब एक ओपन सोर्स टूल आहे जे की आपल्याला एक वेब ऍप्लिकेशन फॉरवर्ड मध्ये बघायला मिळतं. करेक्ट. म्हणजे आपण त्याला मशीनवरती पण यूज करू शकतो आणि आपण त्याला ब्राउझरवरती सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे. गिटहब कशासाठी यूज करतो आपण? बेसिकली आता सध्या फक्त आपण आपल्या पुरतच त्याचा विचार करूया. ठीक आहे. गिटहबचा स्कोप तसा खूप मोठा आहे. म्हणजे इंडस्ट्री लेवलला गिटहब शिवाय काहीही होत नाही. डेव्हलपमेंट चालतं रेग्युलर बेसिसवरती. त्याचे जे कोड चेंजेस वगैरे असतात किंवा जो एखादा प्रोजेक्ट आहे कम्प्लीट, सपोज असं अज्युम करा की माझ्याकडे व्हॉट्सअप आहे डेव्हलप झालेला आणि व्हॉट्सअपचा तो कम्प्लीट कोड पण अवेलेबल आहे. तर तो कोड जो आहे सोर्स कोड, तर त्याला एक प्लॅटफॉर्म वरती आपल्याला पुश करायला लागतं जेणेकरून तो सर्वांना ऍक्सेसिबल होईल. ठीक आहे. आता सर्वांना ऍक्सेसिबल होईल म्हणजेच काय की जर मी त्याला एखाद्या प्लॅटफॉर्मवरती सपोज डेव्हलपमेंटसाठी खूप सारे वेगवेगळे टूल्स त्या ठिकाणी यूज केले जातात. मग लोकल जर माझ्याकडे असेल, लोकल म्हणजेच माझं आता सध्या मशीन आहे, याला काय आता फक्त आपण इंटरनेट वायफाय कनेक्ट केलंय, बट याला कुठलाही याचा ऍक्सेस नाही, याची काय कुठली एक URL नाही आहे. ठीक आहे. या ठिकाणी सपोज आपला हा एक प्रोजेक्ट आहे. ऍक्च्युअल मध्ये मी तुम्हाला एक प्रोजेक्टच दाखवतो. याच्यामध्ये हा एक प्रोजेक्ट आहे, बट हा लोकली आहे. ठीक आहे. मग लोकली असल्यामुळे याला काही URL नाहीये किंवा याला काही ऍक्सेस करण्यासाठी काही पॉईंट नाही. ठीक आहे. तर मग याला कोणीच ऍक्सेस करू शकत नाही. ठीक आहे. एक कोणी सपोज एखादा टीम मेंबर असेल आपला किंवा एखादा क्लाउड सर्व्हर असेल, त्याच्यावरती आपल्याला हा कोड पाठवायचा आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी तर त्याला ऍक्सेसिबल नसतं. मग ऍक्सेसिबल असण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? याला कुठेतरी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ठेवायला लागेल जेणेकरून याला कोणी पण चेक करू शकतं. कोणी पण म्हणजेच कोणी पण नाही. आपण त्याला ऍक्सेस वगैरे देऊ शकतो की कोणाला हा कोड दिसला पाहिजे वगैरे, तर ते मेंटेन पण आपल्याला करता येतं. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे हा आपण आता काय बघत नाहीये की गिटहब वरती कुठले प्रोजेक्ट वगैरे असतात. आपल्याला फक्त आपल्या डेली असाइनमेंट्स रिलेटेड आज गिटहब चेक करायचे. ठीक आहे. तर गिटहब एनीवन हॅव एनी आयडिया अबाउट गिटहब? कोणी कन्फर्म करू शकतं का की कोणाला गिटहब बद्दल माहिती आहे किंवा याच्या अगोदर कोणी यूज केलंय? असेल तर बेटरच आहे, नसेल तर आपण तर घेणारच आहोत. तेजस्विनी, तुम्हाला येस काय सर. बद्दल? याच्या आधी कधी यूज केलं गिटहब? हा म्हणजे एक प्रोजेक्ट अपलोड केला आहे ना GitHub वरती. ओके. ठीक आहे. आणि प्रोजेक्ट अपलोड केलाय म्हणजे कसा केलाय की डायरेक्टली गिटहब अकाउंट ओपन केलाय त्याच्यावरती प्रोजेक्ट टाकून दिलाय ऑनलाईन वरती अशा पद्धतीने की कमांड लाईनने केलाय? आवाज नाही येते क्लिअर. बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाही. युट्यूबला सर त्यावेळेस मला गिटअपची एवढी आयडिया नव्हती ओके. आणि प्रोजेक्ट अपलोड करायचा एक टास्क होता आम्हाला, सो त्यामुळे मग मी युट्यूबला बघून अपलोड म्हणजे URL क्रिएट करून मग अपलोड केला होता प्रोजेक्ट. ओके. ठीक आहे. चालेल. दिशा, तुम्हाला माहिती आहे? मे बी माहितीच नसेल कारण 12th पर्यंत तरी गिटहबचा यूज नाही होते. ठीक आहे. प्रथमेश, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सर ते वेब बेस आहे ना, इंटरफेस आहे ना? हो, वेब बेस पण आहे, त्याचे ऍप्लिकेशन पण अवेलेबल आहेत. प्ले स्टोअरला जरी हम्म. गेलं तरी पण ऍप्लिकेशन मिळून जाईल. ते तर गेटवे वेब. आपल्याला वेब बेसच बघायचं आहे आपल्याला आणि आपण याचा सेटअप पण बघणार आहोत आपल्या मशीनवरती आज. ओके सर. ठीक आहे. चालेल. आयडिया नसेल तर मी सांगतोच. तेजस्विनीला आयडिया आहे, बट अजून पण त्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स शिकायला मिळणार आहे आज. ठीक आहे. तुम्ही काय केलंय फक्त युट्यूब वरती बघितलंय आणि आपल्याला जे काही वर्क दिलेलं होतं, जो काही टास्क होता, फक्त तोच कम्प्लीट केलाय. बट आपण असं नाही केलंय की आपण त्याला लर्न वगैरे केलंय किंवा जर मी आज जर रॅन्डम एखादा टास्क सांगितलं गिटहब रिलेटेड तर तो तुम्ही करू शकत नाही. बरोबर ना? कारण तो तुम्ही फक्त एक 5 ते 10 मिनिटासाठी बघितलाय आणि त्याच्यावरती जे काही ऍक्शन समोर दिसते तसे ऍक्शन परफॉर्म करून तुमचं वर्क कम्प्लीट केलंय. तर आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं. ठीक आहे. आता माझ्याकडे अकाउंट आहे ऑलरेडी. गिटहबचं जर बघायला गेलं, माझ्याकडे अकाउंट आहे, बट मी माझं जे अकाउंट आहे ते काही यूज करत नाहीये. मी आज स्पेशल एक नवीन अकाउंट यूज करणार आहे. ठीक आहे. क्रिएट करून. तर github.com. ठीक आहे. ही त्याची एक वेबसाईट आहे गिटहब साठीची, जी वेब ब्राउझरला आपल्याला ऍक्सेसिबल होते इझिली. तर त्याचा यूज करायचा. आता याच्यामध्ये मी github.com टाकलंय कारण आता माझ्याकडे हा जो माझा प्लॅटफॉर्म आहे ऑलरेडी माझ्याकडे लॉग इन आहे, तर तो मला लगेच ऍक्सेस झालाय. ठीक आहे. तर याच्यामध्ये माझे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण प्रोजेक्ट्स वगैरे याच्यामध्ये अपलोड करू शकतो. आता प्रोजेक्ट्स अपलोड करणं म्हणजेच काय
आता प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या प्रोग्रामला प्रोजेक्ट बोला आता, कारण मी जे काही आता लास्ट 2-3 सेशन मध्ये आपण प्रोग्रामिंग स्टार्ट केली, तो जो आपला प्रोग्राम त्याच्यामध्ये आपण करतोय तो झाला आपला प्रोजेक्ट. ठीक आहे. असे मल्टिपल प्रोग्राम्स वगैरे आपण डेली वगैरे करणार आहेत, तर त्याला एक मेन किंवा एका सेंट्रल प्लॅटफॉर्मला ठेवण्यासाठी आपल्याला GitHub यूज करायचे. आता तुम्ही जे डेली त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट्स वगैरे शेअर करता, तर स्क्रीनशॉट शेअर न करता डेली तुम्ही त्याची URL शेअर करायची. ठीक आहे. URL ने काय करणार आपण, की त्या URL ला ओपन करून चेक करणार की याने ऍक्च्युअल मध्ये ते कोड पुश केलेले आहेत की नाही गिटहबला. आता पुश कसे करायचे, अकाउंट क्रिएट कसं करायचं, याचं आपण आज प्रॉपरली प्रॅक्टिकल डेमो बघणार आहोत. तर अशा पद्धतीने गिटहबचे फाईल्स वगैरे असतात. आता याच्यामध्ये एक हे काय अंडरस्टँड होणार नाही तुम्हाला, बट एक index.html, आता HTML चा कोड बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की HTML एक लँग्वेज आहे. आता TS वगैरे काय तुम्हाला लगेच अंडरस्टँड होणार नाही, म्हणून मी इझी कोड आता शोधत होतो, तर मला index.html दिसला या ठिकाणी, मी बघू शकतो. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मला HTML चा कोड या ठिकाणी बघायला मिळतोय. तर हा कोड आता सेंट्रल लेवलला अवेलेबल आहे. याची लिंक जर मी तुम्हाला शेअर केली तर तुम्ही देखील याला बघू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण गिटहबचा या ठिकाणी यूज करत असतो डेली इंडस्ट्रियल लाईफ सायकल मध्ये डेव्हलपमेंटला. आता याचं अकाउंट कसं क्रिएट करायचंय. ठीक आहे. आता आपण एक नवीन अकाउंटच क्रिएट करूयात आज. कुठल्या याच्यावरती नाहीये, एकदा ते चेक करतो. मे बी याच्यावरती माझं अकाउंट नाहीये. लेट मी चेक गिटहब. ठीक आहे. आता मी काय केलंय, ब्राउझरला गेलोय, माझ्याकडे आता अकाउंट नाहीये क्रिएट, तर मी आता मला एक अकाउंट न्यू क्रिएट करायचं, म्हणून मी गुगलला गेलोय, क्रोम ब्राउझरला त्या ठिकाणी टाकलंय गिटहब. ठीक आहे. स्पेलिंग वगैरे पण प्रॉपर चेक करून घ्या. गिटहब टाकल्याच्या नंतर जी फर्स्ट वेबसाईट येते आपल्याला लगेच फर्स्ट येणार, कारण तो एक पॉप्युलर प्लॅटफॉर्म असल्यामुळे ते गुगल सजेस्ट करतं की तुम्हाला हेच पाहिजे का, तर आपल्याला ते फर्स्टच दिसून जाईल. त्या ठिकाणी त्याचा सिम्बॉल पण आहे कॅटचा राऊंड सर्कल मध्ये, तर सिम्बॉलला क्लिक करायचं आणि या URL मध्ये आपल्याला जायचंय. मग गिटहबच्या URL मध्ये मी गेलो. असा प्लॅटफॉर्म आपल्याला स्टार्टिंगला बघायला मिळणार. तुम्ही बायजिंग मोबाईल त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठली OS असेल, कुठली ब्राउझर असेल, तर त्या ब्राउझरवरून तुम्ही इझिली याचं अकाउंट ओपन करू शकता किंवा क्रिएट करू शकता. तर अकाउंट ओपन करण्यासाठी काहीच नाही, सिंपल स्टेप आहेत. आता साइन इन तर नाहीच करू शकत, कारण साइन इन कधी करतो आपण, ज्यावेळेस साइन अप आपलं कम्प्लीट असेल त्याच वेळेस. तर मग साइन अप वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. साइन अप वरती क्लिक केल्याच्या नंतर आपला मेल त्या ठिकाणी टाकायचा. तर तुमचा जो मेल असेल तो सर्वांकडे मेल तर असतोच. ठीक आहे. आपला मेल त्या ठिकाणी टाकायचा. पासवर्ड द्यायचा एक रॅन्डम, जो की लक्षात राहील असा. स्ट्रॉंग पासवर्ड मागताय. ठीक आहे. हा पासवर्ड तो काय बोलतो की एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही देऊ शकता, आणि इझी पासवर्ड जर असेल तर तो त्याला घेणार नाहीये. मी एक स्ट्रॉंग पासवर्ड देतो. एक ठीक आहे. आता मी हे युजर नेम या ठिकाणी युज केलं. आता युजर नेम तुम्ही तुमचं नेम देऊ शकता जे काही ऍक्सेसिबल असेल. युजर नेम काय असतं की जे तुम्ही आता एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला जसं समजेल तसं लँग्वेज मध्ये सांगतो. तुम्हाला इंस्टाग्रामचं युजर नेम माहिती असेल. ठीक आहे. तर आता आपलं नेम असतं काहीतरी समथिंग, आपण घेऊयात प्रथमेश मेरागे. ओके. तर ते जे युजर नेम आहे ते जर टाकलं, ते जर कोणी जर आधी परचेस केलेलं नसेल किंवा त्याच्यावरती जर कोणी अकाउंट ओपन केलेलं नसेल सेम युजर नेमने, तर आपल्याला ते युजर नेम इझिली ऍक्सेसिबल होतं. तर त्याच केसमध्ये जर ते युजर नेम सेम युजर नेम जर कोणी त्याचा अकाउंट ऑलरेडी अवेलेबल असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला काहीतरी सिम्बॉल किंवा काहीतरी एखादा वर्ड आपल्याला एक्स्ट्रा द्यायला लागतो, जेणेकरून आपण तो युजर नेम यूज करू शकतो. ठीक आहे. तर सेम त्याच फॉरवर्ड मध्ये आता प्लेसमेंट टाकलं होतं फक्त मी, बट प्लेसमेंट अवेलेबल आहे. ठीक आहे. युजर नेम प्लेसमेंट इज नॉट अवेलेबल. मग त्याच केसमध्ये आपण थोडंसं चेंज करतो. तर मग हे युजर नेम मला आता या ठिकाणी मिळालंय. या ठिकाणी कंट्री वगैरे विचारलंय, तर कंट्री आपली जी आहे ती टाकून देऊ शकता. रिसिव्ह अपडेट्स. ठीक आहे. याचं मला काही गरज नाही, अपडेट्स वगैरे नको आहेत मला. माझा ईमेल, माझा पासवर्ड वगैरे आपल्या लक्षात असलं पाहिजे, आणि
आपलं युजर नेम. ठीक आहे, याच्यानंतर कंटिन्यू करायचं इझिली. पझल पण त्यांनी थोडीशी क्रिटिकलच दिली ना. एक मिनिट आपण चेक करूया आता. पझल थोडीशी अवघडच देता येते. मला ऑल चेक करायला लागते. याच्यामध्ये सेम अशा पद्धतीने जो दिसेल तो उचलायचा. हा, या ठिकाणी हा सिम्बॉल या ठिकाणी दिसतोय, तर आपण त्याला सबमिट करून बघतो. ठीक आहे, तो कम्प्लीट झालाय सबमिट. आता मला एक शूज दिसतोय की ज्याला व्हील्स आहेत. सेम तुम्हाला हे पझल्स करायला लागणार हा. या ठिकाणी पण मला एक कार दिसते आणि त्याला पण व्हील्स दिसत आहेत, तर मी सबमिट करून एकदा बघतो. ठीक आहे, ते पण करेक्ट झालेलं दिसतंय. आता गिटार, या ठिकाणी हे गिटार मला दिसतंय, तरी पण अजून आहे का कुठे एकदा चेक करतो आणि त्याला सबमिट करून दाखवतो. या ठिकाणी पण गिटार दिसतंय. ठीक आहे, हेच गिटार असेल. नाही, काहीतरी रॉंग झालंय. बदल घेऊयात आपण. Which option is sound with? एक मिनिट हा. मी काय करतो याला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पझल्स सॉल्व्ह करायचे आणि पझल सॉल्व्ह करायच्या नंतर एक आपल्याला मेल येऊन जाईल. ठीक आहे, ओटीपीचा. तर मी मेल चेक करतो. मेल मध्ये जो काही ओटीपी असेल तो आपण टाकून द्यायचा. गिटहबचा मला मेल येऊन गेलाय, त्याच्यामध्ये हा कोड आहे. कॉपी करूयात आणि या ठिकाणी पेस्ट. ठीक आहे, आता तो झाला. आता याच्यामध्ये आपल्याला आपलं युजर नेम किंवा मेल विचारतंय. तर जे काही आपलं युजर नेम असेल किंवा जो काही मेल असेल तो या ठिकाणी टाकून द्यायचा आणि पासवर्ड, जो काही पासवर्ड आपण साइन अपच्या वेळी टाकलेला तो पासवर्ड टाकून द्यायचा. ठीक आहे, तर आता एक माझं फ्रेश अकाउंट ओपन झालंय. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय अकाउंट कसं ओपन केलंय. काहीच नाही, आपण फक्त एका वेबसाईटला गेलेलो. वेबसाईटला गेल्याच्या नंतर त्या वेबसाईटमध्ये ऍक्सेस केल्याच्या नंतर साइन अप वरती क्लिक केलंय. एक पझल होता, तो थोडासा त्याने टाइम घेतला, बट पझल आपण सॉल्व्ह केल्याच्या नंतर आता आपण त्याला एक ओटीपी टाकून ते अकाउंट आपलं साइन अप झालं. साइन अप झाल्याच्या नंतर साइन इनला सेम जे काही युजर नेम ईमेल आपण युज केलेला त्याने आपण लॉग इन केले. लॉग इन केल्याच्या नंतर हा फर्स्ट आपल्याला आता डॅशबोर्ड जो आहे गिटहबचा, तर अशा पद्धतीने दिसतो. याला काय बोलायचं, गिटहब. काय बोलायचंय,
गिट हब. याच्यानंतर आपण गिट पण बघणार आहोत आणि गिट हब आणि गिटचा डिफरन्स काय आहे तो पण आपण चेक करणार आहोत. तर आता या ठिकाणी रेपॉझिटरी नाही कुठलीच. रेपॉझिटरी म्हणजेच काय की याला एक तुम्ही डिरेक्टरी म्हणू शकता, एक फोल्डर म्हणू शकता. ठीक आहे. तर आपल्याला एक फोल्डर क्रिएट करायचंय, एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा. कुठे करायचंय? गिटहब वरती. तर मी क्रिएट रिपॉझिटरी बोलतोय, याच्यावरती क्लिक केलं. त्याच्यानंतर त्याने मला त्याचं रिपॉझिटरीचं नेम विचारलं की तुम्हाला रिपॉझिटरीचं नेम काय द्यायचंय. तर मी देतो प्लेसमेंट बॅच 225. ठीक आहे. तर हे जे काही रिपॉझिटरीचं नेम आहे तर ते आता अवेलेबल आहे, कारण सेम प्लॅटफॉर्मवरती गिटहबच्या आपण ऑलरेडी किंवा याला आधी क्रिएट केलेलं नाही. तर ते आपल्याला रिपॉझिटरीचं नेम अवेलेबल झालेलं दिसतंय. त्याच्यानंतर या ठिकाणी एक पार्ट आहे पब्लिक आणि प्रायव्हेट. ठीक आहे. आता पब्लिक म्हणजेच काय, ज्या वेळेस मी ही रेपॉझिटरी क्रिएट करते, ज्यावेळेस मी फोल्डर क्रिएट करणार, त्या फोल्डर आपण क्रिएट कशासाठी करत आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला आपले डेली कोड ऍड करत चालायचे. तर त्याच्यासाठी ते पब्लिक पाहिजे की प्रायव्हेट पाहिजे तर हे आपल्यावरती डिपेंड करतं. बट आपण त्याला पब्लिकली ठेवलं तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये, कारण त्याच्यामध्ये फक्त आपण असाइनमेंट तेच आपण अपडेट करत आहोत. बट जर याच्यामध्ये काहीतरी सिक्रेट असेल किंवा जर काहीतरी सिक्युरिटी पर्पजने आपण एखादा प्रोजेक्ट वगैरे ऍड करतोय, पुश करतोय गिटहबवरती आणि आपल्याला तो सिक्युअर ठेवायचा, तर त्या केसमध्ये आपण त्याला प्रायव्हेट करू शकतो. ठीक आहे. प्रायव्हेट जर केला तर त्याची सेम URL ने त्याला कुणीही ऍक्सेस करू शकत नाही. बट जर पब्लिक असेल तर एनीवन कॅन ऍक्सेस दिस URL. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली दिसेल एक ऍड रीडमी फाईलचा ऑप्शन, त्याला क्लिक करायचंय. ठीक आहे. सिंपल क्लिक केल्याच्या नंतर खाली यायचंय आणि खाली आल्याच्या नंतर क्रिएट रिपॉझिटरीला क्लिक करायचं. ठीक आहे. मी काय काय केलं समजलं? हो सर. इथपर्यंत क्लिअर आहे ना? आणि सर्वांना पॉसिबल आहे, म्हणजे तुमच्याकडं लॅपटॉप असेल नसेल, तुमच्याकडे मोबाईल तर आहेच, तुमच्याकडे ब्राउझर तर आहेच, तुमच्याकडे इंटरनेट तर आहेच, मग तुम्ही मोबाईलवरून सुद्धा हे इझिली अकाउंट क्रिएट करू शकता विदिन 2 to 5 मिनिट्स. ठीक आहे. जसं आपण आता केलंय. पझलला थोडा वेळ लागू शकतो, बट पझल जर असेल तर इग्नोर करायचं नाही, ते रिझॉल्व्ह करायलाच लागतं, कारण ऍज अ सिक्युरिटी पर्पज किंवा एक आता नवीन ब्राउझरला एक सिक्युरिटी फीचर आलं की रोबोट कोणी युज करताय का. ठीक आहे. ते जर ह्युमनच आहे का, तर याचा मिसयूज होऊ नये किंवा रॅन्डमली खूप सारे अकाउंट क्रिएट होऊ नये, याच्यासाठी सिक्युरिटी पर्पजने ते ब्राउझरवरती सध्या त्याचं ते पझल्सची मेथड आलेली आहे. तर ते रिझॉल्व्ह केल्याशिवाय आपल्याला अकाउंट ओपन करता येणार नाही. तर ते इझिली ओपन करून झाल्याच्या नंतर आता बघू शकता मी जे युजर नेम दिलेलं प्लेसमेंट बॅच डेमो, तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि जे मी रिपॉझिटरी केली, रिपॉझिटरी काय केली आपण, प्लेसमेंट बॅच 2025. ओके. 2025 अशा आपण रिपॉझिटरीचं नेम दिलंय. आता याच्यामध्ये खूप साऱ्या ब्रांचेसचा पण पार्ट येतो, बट ब्रांचेस पण आपण आज बघत नाही. मे बी आपण अजून एक सेशन घेऊयात ज्याच्यामध्ये ब्रांचेस पण आपण एक्सप्लेन करूयात. उद्या सेशन अजून एक याच्यावरतीच ठेवूयात, त्याच्यामध्ये ब्रांचेस आणि अजून साऱ्या मल्टिपल गोष्टी, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट किंवा टीम वर्क कशा पद्धतीने गिट वरती हँडल केलं जातं याचं एक अजून सेशन आपण घेऊन टाकूयात, म्हणजे गिटचा इश्यू प्रॉपर होऊन जाईल. मग मी काय करतोय आता, या ठिकाणी एकच ब्रांच झाली, आपण अजून एक याच्यामध्ये हे करूयात, क्रिएट करूयात. एकच रेपॉझिटरी झाली तर आपण अजून एक रेपॉझिटरी क्रिएट करत आहोत. या ठिकाणी रेपॉझिटरी वरती आलोय. ठीक आहे. रेपॉझिटरी नेम दिसतंय, त्याच्यानंतर इथे दिसतंय आपल्याला न्यू वरती क्लिक करायचं. न्यू म्हणजे न्यू रेपॉझिटरी. पुन्हा आलंय. याच्यामध्ये आता काय टाकतोय मी, सी प्रोग्रामिंग असं टाकून देतोय, जे मला पाहिजे ते. तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार त्याला नेमिंग देऊ शकता, बट अंडरस्टँड होईल असंच नेम द्यायचे सर्वांनी. याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल रेपॉझिटरीज, मल्टिपल कोड बेस ऍड करू शकता, मल्टिपल प्रोजेक्ट तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. ठीक आहे. ते ऍज अ सेंट्रल लेवलला असतील आणि त्याचं आपण कधीही, म्हणजे तुम्ही गिटहबची जी URL आहे ती URL तुमच्या रिझ्युमे मध्ये तुझा ठेवू शकता, जेणेकरून इंटरव्ह्यूअरला ते अंडरस्टँड होईल की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये कोडची प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्ही पर्टिक्युलर प्रोग्राम्स ट्राय आउट केलेले आहेत आणि तुमचे ते आउटपुट्स वगैरे जे काय आहे, स्क्रीनशॉट्स वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही गिटहब वरती मेंटेन करू शकता. ठीक आहे. आणि याची जी URL आहे गिटहबची, तर तुमच्या रिझ्यूम मध्ये सुद्धा अपडेट ठेवू शकता. प्लस तुमची Naukri.com ची प्रोफाईल असेल, प्लस तुमची LinkedIn ची प्रोफाईल असेल,
जे की तुमचे जॉब, आपण त्या ठिकाणी जॉब सर्चेस करतो त्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या प्रोफाईल्स वगैरे असतील, त्याच्यामध्ये तुमची डिटेल्स असते, त्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन, अबाउट युअर नॉलेज अँड एव्हरीथिंग अबाउट युअर सेल्फ. ओके, तर अशा गोष्टी तुम्ही त्याच्यावरती अपडेट करत असता आणि तुमची प्रोफाईल 100% कम्प्लीट करत असतात. तर ते जी URL आहे त्या प्रोफाईलची सेम त्या URL प्लस गिटहबची तुमच्या रिझ्युमे मध्ये असलीच पाहिजे. ठीक आहे, तर हे पण तुम्हाला एक बेनिफिट याच्यामध्ये मिळून जातं. आणि आता याच्यामध्ये आपण आता प्लेसमेंट बॅच वर तुम्ही आता क्लिक करतोय. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता मला बघायला मिळतंय प्लेसमेंट बॅच 225 आणि सी प्रोग्रामिंग अशा दोन आपण रेपॉझिटरीज याच्यावरती क्रिएट केलेल्या आहेत. रेपॉझिटरीज मी बोलत नाही कारण की तुम्हाला अंडरस्टँड होणार नाही. मी याला बोलतोय की आपण याच्यावरती दोन फोल्डर क्रिएट केलेले आहेत. फोल्डर कुठले असतात की आपण जे काही दिसतंय आपल्याला टेस्टिंग व्हिडिओज क्लासेस वगैरे, तर हे आहेत आपले फोल्डर. आणि फाईल्स कुठल्या असतात, या फोल्डर मध्ये आपण जे काही लिहितो एक्सटेन्शन देऊन, ठीक आहे, तर त्या असतात आपल्या फाईल्स. जे काही आपण कोड लिहितो, आपल्या पीडीएफ फाईल्स वगैरे असतात, आपले डॉक्स असतात, तर त्या झाल्या आपल्या फाईल्स. तर ऍज कम्पेअर टू फोल्डर वर्सेस फाईल्स, तर मी थोडंसं एक्सप्लेन केलंय. आता काय करायचंय, आता मी काय करतो, आपण सी प्रोग्रामिंग बघतोय ना, तर मी सी प्रोग्रामिंग वरती क्लिक करतोय. ठीक आहे, तुम्ही पण सी प्रोग्रामिंगचं फोल्डर बनवा किंवा प्लेसमेंट बॅचचं फोल्डर बनवा आणि त्या फोल्डर मध्ये तुम्ही मल्टिपल फोल्डर्स पण क्रिएट करू शकता. आता फोल्डर मध्ये फोल्डर क्रिएट कसं करायचंय, जसं की या ठिकाणी आता जर दाखवायला तुम्हाला समजायला गेलं तर टेस्टिंगचं फोल्डर आहे. ठीक आहे, टेस्टिंगच्या फोल्डर मध्ये पण फाईल्स आहेत. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक माय इन मी नावाचा फोल्डर आहे, याच्यामध्ये मल्टिपल फोल्डर्स आहेत. बिन मध्ये गेलो, बिन मध्ये डायरेक्टली फाईल आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या प्रोग्रामची तुम्ही सॉर्टिंग करू शकता. आता आपण डेटा टाइप्स घेतोय, नंतर आपण फंक्शन घेऊयात, नंतर आपण ऍरे घेऊयात, नंतर आपण क्लास वगैरे बघणार आहोत, जावा बघणार आहोत. ठीक आहे, जावाचे आपण उप्स कन्सेप्ट वगैरे बघणार आहोत. तर मल्टिपल म्हणजे जे काही आपण टॉपिक घेतोय त्या टॉपिक वाईज तुम्ही काय करायचे, त्याचे फोल्डर क्रिएट करायचे. आता सध्या आपला टॉपिक कुठला चालू आहे प्रोग्रामिंग मध्ये, डेटा टाइप्स. करेक्ट. मग आता मी आलोय सी प्रोग्रामिंगच्या रेपॉझिटरी मध्ये क्लिक केलेलं तुम्ही मला बघितलंय, या ठिकाणी मी कसं आलोय ते पण तुम्ही बघितलंय. आता मला याच्यामध्ये एक फोल्डर क्रिएट करायचं. ठीक आहे, फोल्डर कसं करतोय मी, ऑनलाईनच क्रिएट करतोय याच्यामध्ये. सध्या जास्त काही मी आता ऍडव्हान्स शिकवत नाहीये, याच्यामध्ये जे काही टेम्पलेट्स आहेत तेच यूज करून तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये ऍड फाईल्स नावाचा ऑप्शन आहे. ठीक आहे, ऍड फाईल्स नावाचा ऑप्शन आहे. याच्यावरती जर गेलात, क्रिएट न्यू फाईल, तुम्ही याच्यावरती फाईल करू शकता क्रिएट. अदरवाईज तुम्ही तुमच्याकडे जर ऑलरेडी प्रोग्राम्स केलेले असतील तर ते तुम्ही याच्यावरती अपलोड फाईल्स वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचे प्रोग्राम्स, फाईल्स, कोड याच्यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे, मग तुम्हाला या ठिकाणी तो ऑप्शन देतोय चूज युअर फाईल्स. ठीक आहे, मग चूज युअर फाईल्स, आता तुमचं मशीन मधला डेटा ओपन झाला. त्याच्यामध्ये मग मी जर सांगितलं की ही माझं एखादा कोड आहे, तर तो कोड मी ओपन करतोय. त्याच्यानंतर हा माझा एखादा कोड आहे, तो मी ओपन करतोय, तर तो जातोय त्याला अपलोड करायला. बरं, आता मी ते अपलोड करत नाही कारण तो माझा कोड नाही. पण मला काय करायचंय, सॉर्टिंग करायचे. सॉर्टिंग साठी मी काय बोलतोय की क्रिएट न्यू फाईल. ठीक आहे, आता क्रिएट न्यू फाईल म्हणलोय, सी प्रोग्रामिंगच्या आतमध्ये आहे. सी प्रोग्रामिंगच्या आतमध्ये क्रिएट न्यू फाईल म्हणायची मला, बट त्याआधी मला एक फोल्डर पाहिजे. ठीक आहे, बट या ठिकाणी फक्त क्रिएट न्यू फाईलचा ऑप्शन आहे, क्रिएट न्यू फोल्डरचा ऑप्शन नाही. बट मला फोल्डरचं क्रिएट करायचंय, रेपॉझिटरीच्या आतमध्ये फोल्डर क्रिएट करायचं. मग त्याच्यासाठी मी काय करणार, आता याला नेम देणार डेटा टाइप्स इन सी. ठीक आहे, एक आपण नेम कसं देतो, एक अंडरस्टँड होईल असं इझिली, म्हणजे जेव्हा कधी मी याला ऑनलाईन ओपन करत आणि हे कधीही तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड पाहिजे, आणि जर युजर नेम पासवर्ड विसरला तरी पण फॉरगेट करायचं ऑप्शन देखील तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहे. जेणेकरून तुम्ही कधी पण जेव्हा तुम्हाला तुमचं कोड बघू वाटेल किंवा जेव्हा कधी तुम्हाला एखादा टॉपिकचा स्टडी करू वाटेल किंवा तुम्ही केलेले प्रोग्राम तुम्हाला रीड करायचे, ठीक आहे, तर प्रत्येक केसेस मध्ये तुम्ही याला इझिली ऍक्सेस करू शकता. आता मी काय केलंय, एक नाव दिलंय, मला या नावाने एक फोल्डर क्रिएट करायचे. ठीक आहे, आता फोल्डर क्रिएट करायचंय, बट हे काय बोलतंय की क्रिएट न्यू फाईलला आपण क्लिक केलं होतं, आणि मी जर आता खाली जर काहीतरी कोड लिहिला, खाली काहीतरी लिहिलं, याच्यामध्ये पण मी सपोज सी प्रोग्रामिंगचा कोड लिहिला एखादा, तर ती होती फाईल.
पण मला फाईल नाही करायची. मग मी काय करणार, डेटा टाइप्स इन सी केल्याच्या नंतर त्याच्या समोर एक स्लॅश देतोय मी. ठीक आहे, एक स्लॅश देतोय. बघितलं, स्लॅश दिला मी, फक्त स्लॅश दिल्याच्या नंतर त्याचं एक लगेच सब फोल्डर क्रिएट झाले आणि याच्यामध्ये आता मी नेम युअर फाईल देतोय. नेम युअर फाईल मध्ये मग मी टाकतो इंटिजर डॉट सी. म्हणजे कुठला डेटा टाइप मला रन करायचा आहे, डेटा टाइप्स मध्ये इंटिजर डॉट सी. अदरवाईज तुम्ही अजून पण याच्यामध्ये सब फोल्डर क्रिएट करू शकता डेटा टाइप्स मध्ये, प्रायमरी डेटा टाइपचं फोल्डर करणं. ठीक आहे, आपण प्रायमरी करूयात, काय प्रॉब्लेम नाही. सर्वच गेलंय ना. डेटा टाइप्स इन सी केलं. याच्यामध्ये आता डेटा टाइप्स इन सी मध्ये पुन्हा प्रायमरी डेटा टाइप्स, प्रायमरी डेटा टाइप्स आणि पुन्हा स्लॅश देतोय. का देतोय, कारण ते पण एक फोल्डर झालं पाहिजे. आता प्रायमरी डेटा टाइप्स केले, आता प्रायमरी डेटा टाइप्स मध्ये देतोय प्रोग्रामचं नाव इंटिजर डॉट सी. इंटिजर डॉट सी दिलं, सी म्हणजे एक एक्सटेन्शन फॉर सी प्रोग्रामिंग. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये आता मी काहीच करत नाही, प्रोग्राम राईट करत नाही, फक्त काय करतोय, एक काहीतरी मेसेज द्यायला पाहिजे किंवा नाही दिला तरी चालेल, पण एक देतोय इन्क्लूड stdio आणि याला पण कमेंट करून टाकूयात, कारण हा काय आपला कम्प्लीट प्रोग्राम नाही. मला याच्यावरती ऍक्च्युअली मध्ये प्रोग्राम राईटच करायचा नाही, फक्त मी अकाउंट हँडलिंग तुम्हाला शिकवतो आता. आता मी काय केलंय, एक रिपॉझिटरी बनवली इथे आपण सी प्रोग्रामिंग नावाने. त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही न्यू फाईल वरती, ऍड न्यू फाईल वरती क्लिक केलं होतं. त्याच्यानंतर डेटा टाइप्स इन सी हे एक फोल्डर बनवलंय आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये पुन्हा एक फोल्डर बनवलंय प्रायमरी डेटा टाइप्स. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक फाईल टाकली किंवा क्रिएट केली. आपण आता फक्त ऑनलाईनच करतोय, आपण ऑफलाईन अजून काहीही केलेलं नाहीये. आता मला तुम्हाला ऑफलाईन पण शिकवायचंय. आणि याच्यामध्ये कमिट चेंजेस ऑप्शन आहे, त्याच्यावरती सेव्ह, म्हणजे कमिट चेंजेस म्हणजेच काय की सेव्ह, त्याला तुम्ही सेव्ह बोलू शकता, कमिट चेंजेस. आता हे तुमची फाईल क्रिएट झाली. आता मी जर सी प्रोग्रामिंग वरती केलं, सी प्रोग्रामिंग वरती क्लिक केल्याच्या नंतर मी जर डेटा टाइप्स वरती केलं क्लिक, त्याच्यानंतर हे बघू शकता या ठिकाणी एक स्ट्रक्चर बनलंय. कुठलं स्ट्रक्चर बनलंय, डेटा टाइप्स इन सी वरती गेल्याच्या नंतर प्रायमरी डेटा टाइप्स आपल्याला अजून एक फोल्डर बघायला मिळते आणि त्या फोल्डर मध्ये आपल्याला अजून एक इंटिजर डॉट सी चा ऑप्शन बघायला मिळतोय. आता मी डेटा टाइप्स मध्ये अजून एक याच्यामध्ये फोल्डर बनवत आहे डेटा टाइप्स इन सी मध्ये, म्हणजे थोडस ते अजून सुटेबल होईल. मग याच्यामध्ये अजून एक फोल्डर कुठलं बनवायचं, डेटा टाइप्स कुठले आहेत आपले, आता डिराइव्ह टाकतो. ठीक आहे, डिराइव्ड डेटा टाइप्स टाकतो. याच्यामध्ये पुन्हा array डॉट सी असं फोल्डर टाकतोय आणि पुन्हा याच्यामध्ये एक रॅन्डम मेसेज काहीतरी देऊन टाकतोय. काय देतोय मी तुम्हाला समजेल आता मी काय केलं असं. आता मी हे का केलं होतं ते एकदा दाखवतो तुम्हाला. प्रोग्राम वरती क्लिक केले. ठीक आहे, सी प्रोग्राम वरती क्लिक केल्याच्या नंतर डेटा टाइप्स इन सी वरती क्लिक केलं. त्याच्यानंतर मला या ठिकाणी आता दोन फोल्डर बघायला मिळतात, एक आहे डिराइव्ड डेटा टाइप आणि एक आहे प्रायमरी डेटा टाइप. म्हणजे याच्यामध्ये तुमचं अजून एक येणार युजर डिफाईन डेटा टाइप. आणि हे का करतोय मी, की एक शॉर्ट लिस्ट करण्यासाठी, एक इंडेक्स फॉरवर्ड मध्ये करण्यासाठी. डिराइव्ड मध्ये मला या ठिकाणी प्रोग्राम्स बघायला मिळणार, प्रायमरी मध्ये गेलो तर मला प्रायमरीच्या ठिकाणी प्रोग्राम्स बघायला मिळणार. आता हे झालं आपण ऑनलाईन एखादा प्रोग्राम वगैरे क्रिएट करणं किंवा ऑनलाईन एखादा प्रोग्राम वगैरे टाकणं. बट आता आपल्याला ऑनलाईन नाही करायचंय, आपल्याला ऑफलाईन शिकवायचंय. ठीक आहे, आता ऑफलाईन आणि ऑनलाईन मी का बोलतोय, तर तुम्हाला आधी एक सांगा, मला इतकं तर एवढं तर अंडरस्टँड झालं असेल ना, की हा एक गिटहबचा प्लॅटफॉर्म आहे. हब म्हणजे काय, की हबला असं अजून करू शकता एक स्टोरेज. ओके, गिटहब हा एक प्लॅटफॉर्म आहे जो की गिट प्लस हब ने क्रिएट होतो. हब म्हणजे त्याचं स्टोरेज, ज्या ठिकाणी आपण आपले प्रोजेक्ट वगैरे स्टोअर करू शकतो, आपले कोड फाईल्स असेल. बेसिकली हे प्रोग्रामिंग साठीच आहे, याच्यामध्ये जास्त काही दुसरा यूज केला जात नाही. बट काही इन्फॉर्मेशन असेल, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, काही नोट्स असतील तर त्या कम्प्लीट आपण स्टडी मटेरियल या ठिकाणी मेंटेन करू शकतो. ठीक आहे, आता हा झाला आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म लर्न करून. याच्यामध्ये अकाउंट कसं क्रिएट करणं, रिपॉझिटरी कशा क्रिएट करणं,
तर इथपर्यंत जरी क्लिअर आहे का तेजस्विनी, दिशा आणि प्रथमेश? येस हो सर. सर. हो. काहीही जरी नाही समजलं, पुन्हा रिपीट करायचं असेल तर आपण लगेच करूयात, बट फक्त एकदा सांगा की तुम्हाला क्लिअर आहे. पण ठीक आहे, चालेल, तुम्ही आता कन्फर्मेशन दिलंय तर क्लिअर असेलच. आता सी प्रोग्रामिंग वरती क्लिक करतोय. सी प्रोग्रामिंग हे आपले रिपॉझिटरी आहे आणि मला काय करायचं, याला ऑफलाईन यूज करायचं. ऑफलाईन म्हणजेच कसं, आता मी काय करतोय, या कोड वरती क्लिक करतोय. ठीक आहे, याच्यावरती हे जे कोड ऑप्शन दिसतंय ना, कोड ऍड फाईलच्या शेजारी कोड, याच्यावरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्याच्या नंतर मला या ठिकाणी एक ऑप्शन बघायला मिळतोय क्लोनचा. ठीक आहे, आता क्लोन काय, आणि याच्यामध्ये युआरएल बघायला मिळतोय मला HTTPS SSH आणि GitHub CLI. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आता SSH किंवा GitHub CLI लगेच अंडरस्टँड करून घेण्याची गरज नाही. तो आपण पार्ट उद्या तुम्हाला मी शिकवतो. उद्या तुम्हाला पण प्रायव्हेट रिपॉझिटरी पण मी शिकवतो. तर HTTPS, आता HTTPS घेतलं मी, कॉपी केलं HTTPS URL ला. ठीक आहे, आणि हा या ठिकाणी अजून एक ऑप्शन आहे, डाउनलोड झिप. डाउनलोड झिप म्हणजेच काय, की हा जो सी प्रोग्रामिंगचा फोल्डर आहे, ही जी सी प्रोग्रामिंग साठी आपण क्रिएट केलेली रिपॉझिटरी आहे, याच्यामध्ये जेवढे काही प्रोजेक्ट्स असतील, जेवढे काही कोडबेस असतील, जेवढ्या फाईल्स असतील, त्या ऑल फाईल्स आपण वन क्लिक मध्ये इन झिप फाईल मध्ये डाउनलोड करू शकतो. ठीक आहे, जे की तुम्ही लोकली इझिली त्याला चेक करू शकता, यूज करू शकतो. जर ऑनलाईन तुम्हाला करायचं नसेल किंवा जर कोणाला जर झिप पाठवायची असेल, कोणाला जर तुमचं कोड वगैरे पाठवायचे असतील ऍट अ टाइम ऑल कोड्स वगैरे, तर त्या केसमध्ये तुम्ही डाउनलोड झिप फाईल म्हणून कम्प्लीट रेपॉझिटरी डाउनलोड पण करू शकता. जर तुम्ही त्याचे ऍडमिन आहात, तुम्ही जर त्याला क्रिएट केलंय, तुम्ही जर त्याला कम्प्लीट ऍक्सेस प्रोव्हाइड केले, तर तुमच्याकडे पण त्याचे कम्प्लीट राईट्स असतात. म्हणजे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी पण याचा ऍक्सेस आहे. बट सेम झिप फाईल जर मी एखाद्या अनदर पर्सनला शेअर केली, बट ही रेपॉझिटरी प्रायव्हेट आहे, तर त्याला हे ऑप्शन दिसणार नाही. कारण त्याला ऑप्शन नाही, त्याला काहीच दिसणार नाही याच्यामध्ये, कारण ते एक प्रायव्हेट असल्यामुळे त्याला त्याचा ऍक्सेस मिळणार नाही. आणि हे प्रायव्हेट पब्लिक आपल्याला मेंटेन करायचं नाहीये, आपण फक्त आपले ऍक्सेस द्यायचे, ते गिटअप बाकीच्या गोष्टी हँडल करतो. ठीक आहे, म्हणजे एक ट्रस्टचा जो विषय असतो ना, तर गिटअप त्याला प्रॉपरली हँडल करत असतं. आता HTTPS घेतलं, HTTPS ची URL मी कॉपी केली आहे. ठीक आहे, आता कॉपी केली URL. आता काय करायचं, आता मी जातोय आपल्या फोल्डर मध्ये. आपला फोल्डर कुठं आहे, मी क्रिएट केलेलं प्लेसमेंट बॅच 225, याच्यामध्ये मी काय करतोय, डबल क्लिक करून ओपन टर्मिनल म्हणतो. ठीक आहे, ओपन टर्मिनल म्हटलं. आता ओपन टर्मिनल म्हटल्यानंतर आधी मी एकदा चेक करतो आपण कुठं आहोत. मी आहे प्लेसमेंट बॅच 225 च्या फोल्डर मध्ये, जे की मी आता तुम्हाला या ठिकाणी दाखवलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी आलो. याच्यामध्ये आपले प्रोग्राम्स आहेत, याच्यामध्ये आपला डेटा टाइप्स पण तुम्हाला बघायला मिळेल, जे की आपण काल प्रोग्राम बघितले मल्टिपल, तर ते पण याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आता मला काय करायचंय, याच्यामध्ये ती रेपॉझिटरी जी आहे ती मला या ठिकाणी घेऊन यायची. बट त्याआधी आपल्याकडं आपल्या मशीनवरती गिट इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. आता गिट इन्स्टॉल असणं म्हणजेच काय, जसं तुम्ही जीसीसी कंपायलर इन्स्टॉल केलं ना, जीसीसी इन्स्टॉल, ठीक आहे, सुडो एपीटी इन्स्टॉल जीसीसी वगैरे तुम्ही कमांड्स राईट केलेल्या असतील, की आता ते कोणी राईट केल्यात कोणी नाही, तर तुमच्याकडे जर सेटअप वगैरे तुम्ही आतापर्यंत केले असतील तर तुम्हाला अंडरस्टँड होईल. मी पुन्हा जीसीसी कडे जात नाहीये, कारण ते ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल डिस्कस केले. बट एखादं ऍप्लिकेशन ऑलरेडी आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल तर ते पर्टिक्युलर कमांड्स वगैरे असतात. जर कमांड्स जर अननोन असतील तर इझिली गुगल वगैरे करून पर्टिक्युलर कमांड वगैरे तुम्ही त्याच्या फाइंड आउट करून या ठिकाणी रन करू शकता. आता मला काय पाहिजे, माझ्याकडे गिट इन्स्टॉल असलं पाहिजे या टर्मिनल वरती. मग मी चेक करतोय गिट इन्स्टॉल आहे का, गिट हायफन हायफन व्हर्जन. ठीक आहे, हे जर केलं तर मला ते गिटचं व्हर्जन शो करतंय. ठीक आहे, शो करतंय व्हर्जन म्हणजेच काय, की गिट तुमच्याकडे इन्स्टॉल आहे या पर्टिक्युलर व्हर्जनचं. जर माझ्याकडे इन्स्टॉल नसतं तर त्यांनी नॉट फाउंड वगैरे त्यांनी तो आपल्याला वॉर्निंग किंवा एरर वगैरे या ठिकाणी दिला असता. पण माझ्याकडे इन्स्टॉल असल्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं की तुमच्याकडे गिट इन्स्टॉल आहे. आता हे काय झालं, गिट झालं. ठीक आहे, हे काय हब नाही. हब कुठे आहे आपला, हब आहे आपला इथे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. हा जो दिसतोय स्टोरेजचा फॉर्मॅट, हा झाला हब, आणि हे झालं आपलं गिट. ठीक आहे, याला आपण काय बोलायचं, गिट. गिट आपण या ठिकाणी ऍक्सेस करतोय. आता मला काय करायचंय, हा जो प्रोजेक्ट आपण या ठिकाणी केलाय क्रिएट सी प्रोग्रामिंगचा, तो मला इथे घेऊन यायचा आहे. कुठे, आपल्या फाईल मध्ये घेऊन यायचा आहे. हे मध्ये आता याला कट करून टाकतो. हा जो प्रोजेक्ट आहे आपण क्रिएट केलेला, हा मला कुठे घेऊन यायचा आहे, या पर्टिक्युलर पाथला घेऊन यायचा. पाथ कुठला,
प्लेसमेंट बॅचच्या फोल्डर मध्ये आणून टाकायचं मला. ठीक आहे. मग त्याच्यासाठी एक कमांड आहे git clone आणि ती पर्टिक्युलर URL. आता ही URL कुठली आहे जी मी आता कॉपी केली होती, तुम्हाला सांगितलं मी ही URL मी या ठिकाणी कॉपी करतोय. HTTPS ला क्लिक केल्याच्या नंतर जर SSH केलं तर कमांड चेंज होईल, GitHub CLI केलं तर कमांड चेंज होईल, बट HTTPS हीच कमांड यूज करायची. कॉपी केली आणि या ठिकाणी आलो, git clone म्हटलोय आणि ही कमांड या ठिकाणी आपण टाकून द्या आणि मी एंटर मारतो. ठीक आहे. आता एंटर मारल्याच्या नंतर मी ls करतोय. ठीक आहे. ls केल्याच्या नंतर या ठिकाणी सी प्रोग्रामिंग नावाचं फोल्डर आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे. या ठिकाणी कलर थोडासा ब्ल्यू जास्तच होतोय, मे बी क्लिअर दिसत नसेल, पण त्याच्यासाठी मी हायलाइट पण करतोय. सी प्रोग्रामिंग नावाचं फोल्डर आपल्याला बघायला मिळतंय. जे सी प्रोग्रामिंग दिसतंय आता ते आधी आपल्याला या ठिकाणी अवेलेबल नव्हतं. या ठिकाणी 3च फाईल होत्या, 2 फाईल होत्या आणि ऍक्च्युली अबाउट सी प्रोग्रामिंग ही एक फाईल, त्याच्यानंतर डेटा टाईप हे फोल्डर आणि हॅलो वर्ल्ड 5 हे फाईल हे होतं. आता या ठिकाणी 4 फाईल्स बघायला मिळतात, हॅलो वर्ल्ड, डेटा टाईप आणि सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग कुठलं आहे हे आपण क्लोन केलेलं आहे या URL ने. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी पण दिलं असेल आपल्याला रिसिव्हिंग ऑब्जेक्ट 100% आणि 13 फाईल, म्हणजे किती फाईल्स वगैरे होत्या तर त्या पण आपल्याला त्यांनी दिलंय आणि ते आपण क्लोन केल्यात. ठीक आहे. क्लोन म्हणजेच काय की डाउनलोड करणं, क्लोनिंग इनटू सी प्रोग्रामिंग. ठीक आहे. सी प्रोग्रामिंग त्यांनी आधी घेतलं आणि सी प्रोग्रामिंग मध्ये जो काही डाटा आहे तो डाटा पण त्यांनी डाउनलोड केलाय. आता या सी प्रोग्रामिंग मध्ये आपण जाऊन बघूयात आपण जे काही क्रिएट केलं होतं ते याच्यामध्ये अवेलेबल आहे का. मग त्याच्यामध्ये जाण्यासाठी कुठली कमांड आहे, cd चेंज डिरेक्टरी सी प्रोग्रामिंग. ठीक आहे. एंटर मारले, ls केले. याच्यामध्ये बघायला मिळते आपल्याला readme.md फाईल. आता readme.md फाईल तिथे आहे का चेक करायची. ठीक आहे. या ठिकाणी readme.md फाईल पण आहे आणि डेटा टाइप्स इन सी चं फोल्डर पण आहे. मग या ठिकाणी दोन्ही आहेत का, हो, readme.md पण आहे आणि डेटा टाइप्स इन सी चं हे फोल्डर पण या ठिकाणी अवेलेबल आहे. मग कळतंय ना रे मी काय बोलतोय की डोक्यावरच्या वरून चाललंय, कळतंय सर. प्रॉपरली हो सर कळतंय. तुमच्या साईडला. समजतंय. ओके गुड. ठीक आहे, चालेल, थँक्यू. हे बघा डेटा टाइपचं फोल्डर आलंय, रेडमी फाईल पण आली. ठीक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे तुम्हाला डेली करायचंय. ठीक आहे. पण तुमच्याकडे त्यासाठी लिनक्सचं सेटअप असणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही विंडोज वरती पण करू शकता आणि दुसऱ्या अदर ऑपरेटिंग सिस्टम वरती पण करू शकता. बट आता मी लिनक्स वरतीच करतोय, तर तुम्ही देखील लिनक्स युजच करायचंय. ठीक आहे. कारण लिनक्स हे इंडस्ट्रीमध्ये 70+% मध्ये युज केलं जातं. ठीक आहे. तर लिनक्सचा जो काही यूज आहे तर तो खूप हॉस्कोप लिनक्सचा यूज केला जातो, हॉस्कोप मध्ये लिनक्स यूज केलं जातं. तर आपण पण लिनक्सची प्रॅक्टिस करायची. मग सीडी केलंय, सी प्रोग्रामिंग त्याच्या फोल्डर मध्ये आलोय. आता या फोल्डर मध्ये मी पुन्हा जातोय, याच्यामध्ये मी अजून फोल्डर बनवले होते. ठीक आहे. मग सीडी डेटा टाईप केलं. याच्यामध्ये आता आपल्याला 3 फोल्डर नाही, आपण 2च केलेत ना. हा, 2 काय असतील ते बघायला मिळाले पाहिजे. मग प्रायमरी डेटा टाईप आणि डिराइव्ह डेटा टाईप. ठीक आहे. तर डिराइव्ह डेटा टाईप मध्ये पण आपण मल्टिपल प्रोग्राम्स केले होते. मग सीडी डिराइव्ह याच्यामध्ये दिसतंय का array डॉट सी. ठीक आहे. याच्यामध्ये array डॉट सी आहे. मी पुन्हा मागे जातो, पुन्हा मी दुसऱ्या फोल्डर मध्ये जातो, प्रायमरी मध्ये जातो. याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये इंटिजर डॉट सी चा प्रोग्राम आहे. ठीक आहे. आता हे मी डाउनलोड केलंय बायोजिंग टर्मिनल. आता मी सेम त्या फोल्डर मध्ये ते डाउनलोड झालंय की नाही ते आपण चेक करूयात. मग फोल्डर कुठलं होतं आपलं, मी पुन्हा फाईल मध्ये आलोय, प्लेसमेंट बॅच मध्ये गेलोय. या ठिकाणी बघा डेटा टाइप्स हे आपलं आपण काल केलेलं फोल्डर होतं आणि आता सी प्रोग्रामिंगचं एक नवीन फोल्डर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. मग त्याच्यामध्ये पुन्हा डेटा टाइप्स इन्सीचं फोल्डर आहे. त्याच्यामध्ये गेलो, याच्यामध्ये पुन्हा 2 फोल्डर आहे, डिराइव्ह डेटा टाइप आणि प्रायमरी डेटा टाइप. ठीक आहे. आता काय करायचंय, हे आपला सेटअप झालाय. बट आपल्याला काय करायला लागलं, आधी स्टेप आपण कुठली फॉलो केली, आधी आपण तर आपल्याकडे अकाउंट नव्हतं तर आपण अकाउंट क्रिएट केलं. अकाउंट क्रिएट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण रॅन्डम 1-2 रिपॉझिटरी करून टाकल्या, कारण ते आपल्याला क्लोन करता यायला पाहिजे म्हणून, आणि आपण ते क्लोन केल्यात. ठीक आहे. आता क्लोन केल्याच्या नंतर त्या आपण या ठिकाणी पण चेक केल्यात की टर्मिनलने पण त्या फाईल्स वगैरे ऍक्च्युअल मध्ये आल्यात की नाही ते पण चेक केल्यात. गिट कसं इन्स्टॉल करायचं किंवा गिट इन्स्टॉल झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो ते पण मी सांगितलंय, बायोजिंग गिट व्हर्जन कमांड, आणि आपण त्या फाईल पण या ठिकाणी बघू शकत आहोत. आता मी काय करतोय, याला व्हीएस कोड मध्ये ओपन करतो. ठीक आहे. व्हीएस कोड मध्ये, आता व्हीएस कोड मध्ये कशासाठी यूज करतोय ते केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही.
मग आता आपण येऊयात सी प्रोग्रामिंग मध्ये. ठीक आहे, सी प्रोग्रामिंग मध्ये डेटा टाइप्स इन सी या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे, प्लेसमेंट बॅचचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये सी प्रोग्रामिंगचं फोल्डर क्लोन केलेलं आहे. याच्यामध्ये डेटा टाइप्स इन सी जे आपण आता क्रिएट केले, डिराइव्ह डेटा टाइप्स सी डेटा टाइप्स, प्रायमरी डेटा टाइप्स. ठीक आहे, याच्यामध्ये आता आपण प्रायमरी बघतोय, तर मी प्रायमरी ओपन करतो आणि इंटिजर डॉट सी चं मला या ठिकाणी दिसतंय, जे की आपण बघू शकतो. मी ऑनलाईन सेम अशा पद्धतीने फाईल क्रिएट केली होती. आता मी याला फक्त ओपन केली. ठीक आहे, या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये. आता याच्यामध्ये मी कोड टाकून देतो. कोड मी कुठून टाकतोय, कॉपी पेस्ट करूयात आपण रेंडमली आणि टाकून देऊया. ठीक आहे, इंटिजर्सच आहे. हा, इंटिजर्सच बघतो, तर इंटिजर्सच आपल्याकडे अवेलेबल आहे. इंटिजर डॉट सी ला क्लिक केलं, मी कोड तिकून घेतला होता. हा कोड इथं मी सिंपल कॉपी पेस्ट केला. कॉपी पेस्ट मी काय केलाय, कारण मला तुम्हाला फक्त दाखवायचं की आपण फाईल वगैरे कशा त्या ठिकाणी टाकू शकतो. अजून एक करतो, अजून एक याच्यामध्ये आपण फाईल क्रिएट करूयात. मग प्रायमरी डेटा टाइप्स मध्ये अजून एक फ्लोट डॉट सी. ठीक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा अजून एक फाईल करूयात, डबल डॉट सी. ठीक आहे, आता माझ्याकडे डबलचा आणि फ्लोटचा प्रोग्राम लगेच ॲज अवेलेबल नाही आहे, तर मी एक फॉर डेमो पर्पज लगेच कुठले तरी 2-3 याच्यामध्ये कॉपी पेस्ट करतोय. चालेल. आता बघा मी काय केलंय. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आणि मी काय करतोय. तुम्हाला काय करायचं, गीटचं सेटअप करायचं आहे. ठीक आहे, ऑनलाईन करायचं आहे आधी, त्याच्यानंतर लोकली पण करून घ्यायचं आहे, क्लोन करून घ्यायचं रेपॉझिटरी. एकच रेपॉझिटरी तुम्हाला कंटिन्यू यूज करायची. जी प्लेसमेंट बॅच असेल, प्लेसमेंट बॅच मध्ये तुम्ही सब फोल्डर बनवायचे, सी प्रोग्रामिंग. ठीक आहे, सी प्रोग्रामिंग झाल्याच्या नंतर जावा प्रोग्रामिंग, मग पायथन प्रोग्रामिंग, असे फोल्डर बनवायचे. त्या फोल्डर मध्ये सी प्रोग्रामिंगच्या फोल्डर मध्ये जसं आपण टॉपिक वाईज जाणार आहोत, तसे टॉपिक वाईज त्याला शॉर्टलिस्ट करायचे आणि त्याच्यामध्ये तुमचे प्रोग्राम्स टाकत चालायचे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये अजून पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी खूप आहे, ते मी तुम्हाला एक सांगतो 5-10 मिनिटांमध्ये नेक्स्ट. आता मी कोड ऍड केलेत. ठीक आहे, याच्यामध्ये मी आता हे काय ऑनलाईन केलेलं नाहीये. ज्या फाईल डबल डॉट सी आणि फ्लोट डॉट सी इंटेजर आपण ऑनलाईन केलं होतं. आता मी या ठिकाणी येतोय. ठीक आहे, या ठिकाणी मी चेक करतोय. हे काय करतोय, सी प्रोग्रामिंगच्या फोल्डर मध्ये आता मी जाणार, सीडी सी प्रोग्रामिंग. मग एलएस करतोय, पुन्हा डेटा टाइप्स इन सी मध्ये, पुन्हा डेटा टाइप इन सी मध्ये. याच्यामध्ये प्रायमरी मध्ये आपण चालू आहे वर्किंग, तर प्रायमरी मध्ये. ठीक आहे, आता प्रायमरी मध्ये ह्या 2 फाईल आहेत का, 3 ऍक्च्युली. एक ऑलरेडी होती अवेलेबल ती, आणि आता आपण 2 क्रिएट केलेल्या फाईल, ह्या 2. आता ह्या फाईल आपल्याला आपलं डेली वर्किंग झाल्याच्या नंतर, म्हणजे तुम्ही काय करणार आहात, आपलं लेक्चर एंड झालं, तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, होमवर्क तुम्ही कम्प्लीट करणार आहात, किंवा जे काही आपण सांगितलं तुम्हाला ते तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार आहात. प्रॅक्टिस करताय म्हणजे तुम्ही कोड राईट करताय. कोड राईट करताय म्हणजे तुमच्या मशीन मध्ये तो अवेलेबल आहे, जे की तुम्ही काल, आज, परवा जे स्क्रीनशॉट शेअर केले, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताय. ठीक आहे, तर तुमच्याकडे कोड अशा पद्धतीने अवेलेबल आहे. मग हे कोड डेली आपल्या गिटला गेले पाहिजे. ठीक आहे, डेली त्या ठिकाणी स्टोअर झालं पाहिजे, डेली आपलं रेकॉर्ड त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता हे गिटला या ठिकाणून कसं जाणार, आता याच्या ठिकाणी गिटला टाकायचं म्हटलं तर अजून 2-3 आपल्याकडं पर्याय आहेत, ते अवेलेबल आहेत. तर ते कुठले, याच्यामध्ये जाणं, ऍड फाईल मध्ये आणि अपलोड करणं. ठीक आहे, हे झालं लोकली. बट लोकली अपलोड नाही करायचंय आपल्याला, लोकली यूज नाही करायचं याला, आपण याच ठिकाणून पुश करणार आहोत. आता पुश कसं करायचं, मग आलोय माग, सी प्रोग्रामिंगच्या फोल्डर मध्ये आलोय. ठीक आहे, आता सी प्रोग्रामिंगच्या फोल्डर मध्ये आल्याच्या नंतर मी काय करतोय, कमांड्स मी आता ट्राय आउट करतोय. काही जे इम्पॉर्टंट कमांड्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली लक्ष देऊन बघा. गीट ब्रांच आधी चेक करतोय. ठीक आहे, गीट ब्रांच म्हणजे ही मेन ब्रांच आहे. आता ब्रांच बद्दल उद्या आपण याच्याबद्दल बघूया, पण सध्या या ठिकाणी दिसतंय गीट ब्रांच ही मेन ब्रांच आहे. मेन ब्रांच कुठली, या ठिकाणी दिसतंय मेन ब्रांच. ठीक आहे, मग मेन ब्रांच वरती आहे. ठीक आहे, आता काय करायचंय, गीट ऍड करायचंय, गीट ऍड डॉट म्हणायचंय. गीट ऍड डॉट म्हणजेच काय, की या पर्टिक्युलर डिरेक्टरीला म्हणजे प्लेसमेंट बॅचच्या आतमध्ये आणि सी प्रोग्रामिंगच्या आतमध्ये जे काही चेंजेस झाले, जे काही नवीन फाईल झाल्यात, त्याला ऍड करायचंय. एका जागेत त्याला सेंट्रल लेवलला आणायचं, असा त्याचा त्या पर्टिक्युलर गीट ऍड डॉटचा मिनिंग होतो. आणि डेली तुम्ही जे काही चेंज करा, तुम्ही एक कोड जरी चेंज केला, गीट ऍड केलं, तरी पण तुमचा तो कोड गिटला जाणार. आता अजूनपर्यंत तो कोड काही गिटला केलेला नाहीये. या ठिकाणी रिफ्रेश करून पण बघू शकता.
म्हणजे डेटा टाइप सीच्या आतमध्ये, प्रायमरी डेटा टाइपच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला तो कोड फाईल दिसली पाहिजे. मग आता सी प्रोग्रामिंग मध्ये आलो, गिट ऍड केलंय. आता काय करायला लागतं आपल्याला, गिट कमिट करायला लागतं. गिट कमिट म्हणजेच काय, त्याला पर्टिक्युलर मेसेज द्यायला लागतो. गिट कमिट मेसेज म्हणजेच काय ते पण सांगतो. गिट कमिट यम एवढी कमांड टाकायची, त्याच्यानंतर डबल कोट टाकायचं आणि डबल कोट मध्ये आपण त्याला एक्सप्लेन करायचंय की आज मी कुठला प्रोग्राम केला होता किंवा कुठली प्रॅक्टिस केली आहे. मग तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्हाला जे काही तुम्हाला, कारण तिथचे ओनर तुम्हीच आहात आणि ते तुम्हालाच रीड करायचे, इन फ्युचर मध्ये तुम्हालाच मेंटेन करायचे, तर ऍज पर युअर अंडरस्टँडिंग तुम्ही कुठलंही त्याला मिनिंगफुल सेंटेन्स देऊ शकता. ठीक आहे. तर मी देतोय एक रॅन्डम फॉर डेमो पर्पज, धिस इज माय डेटा टाइप्स इन सी प्रोग्रामिंग असाइनमेंट. ठीक आहे. असाइनमेंट दिलंय, पण हे कुठं दिलंय मी मेसेज, डबल कोटच्या आतमध्ये. त्याच्यासाठी आधी काय केलंय, गीट टाकलंय, त्याच्यानंतर कमिट म्हटलोय, -m म्हटलोय, नंतर डबल कोट दिलाय, डबल कोट मध्ये हा मेसेज टाकलाय आणि डबल कोट लास्टला तसाच आपल्याला दिसतोय. आता मी पुन्हा एंटर मारतो. ठीक आहे. पुन्हा एंटर मारल्याच्या नंतर मला या ठिकाणी दिसतंय की क्रिएट मोड वगैरे त्यांनी सांगितलं, पण मला कुठलाही एरर मला या ठिकाणी दिसलेला नाहीये. कुठलाही एरर मला या ठिकाणी दिसलेला नाहीये. त्यांनी काय केलंय की हा जो मेसेज आहे, हा मेसेज त्यांनी या दोन फाईलला ऍड केलाय. ठीक आहे. या दोन फाईलला त्यांनी हा कोड ऍड केलाय. आता मी काय बोलतोय की गिट पुश, गिट पुश, गिट पुश. गिट पुश म्हणजेच काय, गिट क्लोनचं मिनिंग आहे गिट वरून डाउनलोड करणं आणि गिट पुशचं मिनिंग आहे गिटला पाठवणं. आता गिटला कधी पाठवायचंय, पाठवायच्या आधी गिट ऍड करणं, त्याच्यानंतर गिट कमिट करणं आणि गिट कमिट आणि गिट ऍड करत असताना आधी अंडरस्टँड करायचं की आपण कुठल्या फोल्डर मध्ये आहोत. आपण सी प्रोग्रामिंगच्या फोल्डर मध्ये आहोत आणि आपण याच फोल्डर मध्ये चेंजेस केले तर आपण त्याच पाथला आपण गिट ऍड आणि गिट कमिट करू शकतो. मी जर हाच मेसेज जर मी प्लेसमेंट मध्ये टाकला, प्लेसमेंट बॅचच्या 225 फोल्डर मध्ये, तर हा मेसेज मला एरर मारणार, कारण ते बोलणार की तुमच्याकडे गिटच नाहीये, तुम्ही काहीच घेतलेलं नाही, कारण त्याला या फोल्डरचा आणि त्या फोल्डरचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. ठीक आहे. आता गिट पुश म्हणतोय आणि एंटर मारतोय. ठीक आहे. एंटर मारल्यानंतर त्याने काय केलंय रे, एक मिनिट, परमिशन टू प्लेसमेंट बॅच इज डिनाइड, अनेबल टू ऍक्सेस, एक मिनिट, ओरिजिन मेन, परमिशन टू प्लेसमेंट बॅच गिट डिनाइड, VME गिटहब. माझ्याकडे एक दुसरं गिटहब असल्यामुळे त्याने मला एरर मारला. K8123 युजर नेम. अरे यार, हा तुम्हाला एरर येणार नाही. जर तुम्ही जर सिस्टम मध्ये स्टार्टिंगला आहात तर हा एरर तुम्हाला येणार नाही. पण मी तो एरर आता 1-2 मिनिटांमध्ये रिझॉल्व्ह करतो लगेच तुमच्या समोरच. बट त्याआधी आपण काय, ठीक आहे. आता बघा, गिट पुश म्हटलोय ओरिजिन मेन. ठीक आहे. गिट पुश ओरिजिन मेन. त्याच्यानंतर त्याने मला आता एक रॅन्डमली एरर मारला, तो तुम्हाला मी आता इग्नोर करायला सांगितलं. तो तुम्हाला एरर येणार नाही, आणि जर आलाच तर सेम हीच प्रोसेस फॉलो करायला लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी 100% आपल्याला दिसतंय की तो पुश झालाय. कुठे पुश झालाय, मेनला पुश झालाय. ठीक आहे. तर किती फाईल्स वगैरे होत्या तर कम्प्लीट डेटा त्याच्यामध्ये आहे. बट मला आता ते चेक करायचंय. कसं चेक करायचंय, गिटहब वरती जाऊन. मग मी पुन्हा आता मागे येतो त्या पर्टिक्युलर ब्रांचला. ठीक आहे. ओके, गुड. हे बघा, या ठिकाणी आलंय गिटहब वरती सी प्रोग्रामिंगच्या प्लेसमेंट बॅच डेमो, सी प्रोग्रामिंग मध्ये $.c, float.c आणि integer.c. आणि मी जो मेसेज दिलेला, दिस इज माय डेटा टाइप्स इन सी प्रोग्रामिंग असाइनमेंट्स. ओके. आणि हे बघा, टायमिंग पण देते 4 मिनिट्स सायकल, 4 मिनिटं झालंय बोलतोय तुम्ही या ठिकाणी प्रोग्राम टाकले. म्हणजेच एक ट्रॅकिंग सिस्टम कशी राहणार की तुम्ही ज्या डेली असाइनमेंट करताय त्या तुम्ही किती केल्या आणि त्या कधी या ठिकाणी अपडेट केल्या. ओके, समजतंय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला
एक्स्ट्रा स्क्रीनशॉट्स वगैरे ऍड करण्याची गरज नाही. बट ज्यावेळेस आपल्याकडे सोर्सेस अवेलेबल नव्हते, सेटअप्स नव्हते, तोपर्यंत आपण रॅन्डमली स्क्रीनशॉट ऍड करायला लावले. बट तो वे न करता आता काय करायचं, आपण अशा पद्धतीने या टेक्निक प्रोग्राम्स आपले डेली अपडेट करत चालायचे. ठीक आहे. आता डेली अपडेट करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार नाहीये, तुम्हाला ऍड फाईल करायला लागणार नाहीये, तुम्हाला याच्यावरती युज करायला लागणार नाही कुठलीच गोष्ट. तुम्ही तुमच्याच फाईलमध्ये, तुमच्या डिरेक्टरीमध्ये. आता पुन्हा जर एखादी फाईल करायची तर सेम प्रोसेस, म्हणजे एक कोड ऍड करा, व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये एक नवीन फाईल ऍड करा, जे काही तुम्ही नवीन करणार आहात ती. नवीन फोल्डर केलं तर नवीन फोल्डर घेतला जाणार, तुम्ही नवीन फाईल केली तर नवीन फाईल घेतला जाणार. आणि घेतला कधी जाणार, घेतला जाणार कधी तुम्ही गिट ऍड करायचंय. कुठं ऍड करायचंय, त्या पर्टिक्युलर रेपॉझिटरीच्या फोल्डरच्या आतमध्ये. जी रेपॉझिटरी तुम्ही डाउनलोड केली आहे त्याच्या आतमध्ये लगेच तुमचं ही कमांड असली पाहिजे, की रेपॉझिटरीचं नेम बघा आपल्या, जी की मी ऑनलाईन क्रिएट केली. ओके. त्याच्यामध्ये गिट ऍड टाकायचंय, त्याच्यानंतर गिट कमिट टाकायचंय, आणि तुमच्या प्रोग्रामसाठी तुम्हाला जो काही मेसेज द्यायचा आहे, मेसेज पण प्रॉपर ठेवा, कारण एकदा टाकल्याच्या नंतर तो पुन्हा जात नाही. किंवा तुम्ही डिलीट वगैरे करू शकता, तो प्रॉब्लेम नाही. बट एक मिनिंगफुल सेंटेन्स तुमचं असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रोग्राम अंडरस्टँड होईल. ते टाकले, त्याच्यानंतर गिट पुश. ओके. गिट पुश किंवा गिट पुश ओरिजिन मेन. मेन काय आहे, की ब्रांच आहे. आता गिट पुश ओरिजिन मेन बद्दल आपण उद्या बघूया. ठीक आहे. याच्यानंतर उद्या पण अजून गिटचं सेशन घेऊया, त्याच्यामध्ये फीचर ब्रांचेस वगैरे कसा यूज केला जातो. बट मला सांगा, की आता मी जे काही प्रोग्राम केले, 2 केले म्हणजे कॉपी पेस्टच केले, बट जे मी तुम्हाला गीट साठी शिकवलंय ते तुम्हाला प्रॉपर समजलंय का? आणि तुम्ही इझिली गीट वरती आता वर्किंग स्टार्ट करू शकता का? हो सर. ओके. काय प्रॉब्लेम, काही समजलं नाही, काही डोक्यावरनं गेलंय? प्रथमेश, तेजस्विनी, हो सर. समजलंय सर. एकदम प्रॉपरली? हो सर. हो. ओके, गुड. काही जरी प्रॉब्लेम असेल ना, लगेच हायलाइट करत चला.